सुंदर प्रसंग आज 5वा अध्याय सुरू होत आहे. थोडा 2-4 मिनिट उशीर झाला, क्षमा साठी थांबावं लागलं, वाट पाहावी लागली. इतक्या सुंदर भगवद्गीतेसाठी कधी वाट पाहावी लागो. अशा वेळी कधी झालं तर आपली गीता आपल्या सोबत ठेवून किंवा संगीत म्युझिक तर सुरू होतेच. शांत बसून डोळे बंद करून ध्यान करणं, तयारी करणं, साफसफाई, गीतेची प्रतीक्षा करणं, ईश्वरासाठी मनात हृदयासन स्वच्छ करणं, येऊन आता विराजमान होणार गीतारूपी माता, कृष्णरूपी पिता परमात्मा. ही एक साधना आहे, तपच आहे. गीतारूपी तप सगळ्यात एफिशियंट तप, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त मिळकत करून देणारा. भगवद्गीता 1-2 श्लोक रोज वाचून 20 मिनिटं ध्यान रोज करणं. तर सगळ्यात चांगलं विटॅमिन, सगळ्यात चांगली गोळी, सगळ्यात चांगलं आत्म्यासाठी मी एकदा मागे सांगितलं ते योग वशिष्ठ रामायणमध्ये श्रीराम आपले गुरु हे वशिष्ठ, आता ज्यांच्याबद्दल बोललो त्यांना विचारते की आत्मा काय खातो. लहानपणी राम विचारतो आपल्या गुरुला, तुम्ही म्हणता की आत्मा आहे, आम्ही आत्मा आहे, शरीर नाही. मी काय खातोय मला माहिती, माझ्या आत्मा काय खातो. त्याच्यात योग वशिष्ठ महारामायणमध्ये खूप सुंदर समजून सांगतात. योग वशिष्ठ तसं आपल्या आत्म्याला खाद्य द्यावा अशी अवधी मिळाली, असं संधी मिळाली तर शांत चित्त. तो सुंदर 5वा कर्म संन्यास योग सुरू आहे. आता 5 विभाजन केलं थोडंसं, 4थ्या 5व्या, 3ऱ्या 4थ्या 5व्या हे सोयीसाठी. पण मी मागे सांगितलं 3, 4, 5 जणू एकत्रित एक अध्याय असल्यासारखं, एकच मुख्य विषय एकच आहे. कर्मयोग ज्याला म्हणता येईल. तर 4था अध्याय जिथे समजा ज्ञान कर्म संन्यास योग, तिथे आता 5वा अध्याय सुरू होतो कर्म संन्यास योग. अजून थोडंसं फाईन ट्यून करतो. रेडिओ लावतो आपण, आकाशवाणीचं आहे, नागपूर केंद्र आहे, पण मध्येच खरखर येते, मध्येच स्टेशन मिक्स होते आहे. तर थोडीशी सोयी अजून बटणीने डायल करते एक्झॅक्ट येण्यासाठी. मग एकदम बरं वाटतं मनाला, स्पष्ट. क्लिअर जर नसलं तर, अनक्लिअर असलं तर अजून थोडंसं ॲडजस्ट करतो. चष्मा लावला, नीट दिसत नाही थोडं, किंवा थोडं काहीतरी मध्ये पांढरं लागला तर बरं नाही वाटत, मग थोडंसं पुसून अजून फाईन ट्यून करून दुर्बिणीने पाहतो तर थोडंसं ते हलून गोल फिरून आलं की अजून स्पष्ट चांगलं दिसतं. कर्मयोग सुरू झाला. मग लक्षात आलं की अरे पण कर्म करायला प्रवृत्त सांगितलं, करायला हवं कर्म. युद्धातून पळून नको जाऊ, युद्ध करायला हवं, इथेच थांब. त्याच्यासोबत पंचायत अशी आली की पण मग युद्धाच्या परिणामासोबत मन लागून गेलं की हो पण हे मेले तर हे जगतील की नाही, हे राहतील का, फळात अडकलं मन. तर मग 4थ्या अध्यायात ते थोडंसं फाईन ट्यून करावं लागलं, अजून क्लिअर स्टेशन करावं लागलं, पुसावं लागला अजून चष्मा की हो 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 कर्म कर, पण फळाची अपेक्षा नको करू. कारण कर्मातून ज्ञान मिळणार आणि फळ मिळणार. ते ज्ञान घे आणि फळ सोड. तर थोडं क्लिअर समजायला लागलं, पण अजून पूर्ण क्लिअर नाही झाला. हा अध्याय का सुरू झाला, हे पुढे का सुरू होत आहे, याची भूमिका अजून पूर्ण क्लिअर नाही झालं. कारण की अच्छा, आता मध्ये नवीनच प्रश्न उत्पन्न झाला. 3ऱ्या अध्यायात म्हटलं कर्म करावं लागेल, कर्म करायलाच हवा, कर्म करणं कर्तव्य आहे. 4थ्या अध्यायात म्हटलं की हो कर्म करायला हवा, पण त्यातून ज्या 2 गोष्टी निघतात हे आठवत असेल. ज्ञान, शिकवण, समज. एक समज, त्यातून काहीतरी समजते आणि दुसरं त्यातून फळ प्राप्त होते. फळ सोडायचं, समज ठेवायची. आपली समज आपली अजून इम्प्रूव्ह करत जायची. का, कारण ते समज आठवत नाही. ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धिम कालेन आत्मनिविंदती. श्रीकृष्ण म्हणाला अर्जुनाला, फळ सोड, ते ज्ञान जे मिळेल तुला, निष्काम कर्म जेव्हा करशील, निरपेक्ष जेव्हा फळाची अपेक्षा न ठेवता आपल्याकडून सत्प्रवृत्तीने, आपल्याकडून चांगुलपणा म्हणून देण्याची प्रवृत्ती घेऊन, उदार भावनेने, प्रसन्नतेने, विनम्र राहून
समतेमध्ये स्थित, लाभ हो हानी हो, हे करण्यायोग्य कर्म आहे. धर्म रक्षेसाठी हे करणं आपला आपला धर्म असतो. मातृधर्म आहे, पितृधर्म आहे, पुत्रधर्म आहे, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, शेजार धर्म आहे, नागरिक धर्म आहे, देश धर्म आहे. ज्यावेळी समयोचित जो धर्म आहे त्याला धरून ते कर्म करायला हवं, पण ते धर्मासाठी कर्म करायला हवं, फळासाठी नाही. फळ जर सोडण्याची तयारी असेल आणि कर्म जर फर्स्ट क्लास केलं असेल निरपेक्ष राहून, तर त्यातून जे यज्ञासारखं होईल, त्यातून कर्म तर जळून जातील, राख होईल. जास्त लोक राखच लावतात, पण त्यातलं जे तेज उत्पन्न झालं यज्ञाच्या वेळेस, ज्ञानाचं प्रकाश, तेज, समज, ते ग्रहण कर. म्हणून यज्ञाच्या वेळी उपस्थित असणं महत्वाचं असतं. नुसतंच यज्ञ झाल्यावर शोसाठी जाऊन अंगारा लावून आला, आधी जाऊन नुसतं चॅक लिहून दिला, नंतर जाऊन राख लावून आलं. त्याची यज्ञाच्या वेळी तेज जे प्रकट होत असतं ते धारण करण्यासाठी ती समज आहे. प्रेझेंट इन द मोमेंट म्हणतो आपण. कर्म करताना तर त्या कर्म होत असताना लक्षात येतं. जे कुठलं कार्य करत असेल त्यावेळी जर लक्ष असेल, त्या कार्याकडे जर लक्ष असेल, प्रेझेंट इन द मोमेंट, दॅट इज द प्रेझेंट गिफ्ट. द मोमेंट इज द प्रेझेंट, इज द गिफ्ट. तो जो क्षण मिळाला आहे ती ईश्वराची गिफ्ट आहे. 6 सेकंद, 7-8 सेकंदची गिफ्ट मिळाली. अजून एक श्वास मिळाला, त्याच्यासोबत जीवन आणला 6-7-8 सेकंदसाठी गिफ्ट मिळाली. अजून एक गिफ्ट मिळाली, अजून एक गिफ्ट मिळाली. त्या गिफ्टचा उपयोग आपण, जीवनापेक्षा मोठी गिफ्ट कोणती असू शकते? म्हणणाऱ्या व्यक्तीला विचारा, किती श्रीमंत असेल तरी. एवढी सगळ्यात खूप मौल्यवान गिफ्ट आपण ती त्या कर्माला देताय, लक्ष देता. म्हणून ते यज्ञ आहे, त्याग आहे. तो माझ्याजवळ असलेली सगळ्यात किमती वस्तू, जी सगळं धन वैभव देऊन मी परत नाही घेऊ शकत, विकत नाही घेऊ शकत, ती वस्तू मी हे कर्म करताना त्यात घालत आहे. हे महायज्ञ झाला. जर लक्ष देऊन काम केलं, आपण 4थ्या अध्यायात ते समजून घेतलं, ते आपल्या पद्धतीप्रमाणे आपण धड 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 समोर नाही निघून जात. जितका वेळ लागेल तितका वेळ लागेल. इतके 84 लाख जन्म झालेत, आता या जन्मात काम नीट व्हा म्हणून आरामात. तर कर्माला यज्ञ का म्हटलं? यज्ञ आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. मागच्या अध्यायातला श्लोक, 4थ्या अध्यायातला. काय यज्ञ होतं? तर मला मिळालेलं माझं जीवन रूपी, मी इन द मोमेंट जेव्हा लक्ष देतो कार्य करताना, पूर्ण लक्ष देऊन कार्य जेव्हा करतो, फळाकडे अपेक्षा, नंतर काय होईल ते त्याच्याबद्दल विचार नाही करत. आधी काय झालं तर त्याची चिंता नाही, दुःख नाही. नंतर आधी जे झालं त्याचे दुःख नाही, नंतर काय होणार त्याची चिंता नाही. आता जे आहे तिथे लक्ष देतं, मी माझ्या ईश्वराने मला दिलेली गिफ्ट या कार्याला देतोय, समर्पित करतोय, त्याग करतोय. म्हणून यज्ञ. तर त्यावेळी इन द मोमेंट, प्रेझेंट मोमेंटमध्ये जो प्रेझेंट राहील त्याला ती गिफ्ट मिळेल, त्या ज्ञानाची, त्या तेजाची. नाही तर मग शेवटी नुसतं अंगारा लावून शांत होऊन जावं लागेल. तर ते ज्ञान, आणि हे आता जो 5वा अध्याय सुरू होणार त्याची भूमिका करतोय, की काय आता काय ऐकणार आपण यात, की कसं, याची आवश्यकता काय आणि अजून काय ऐकायचं राहिलं या विषयावर ते सांगतोय. कन्फ्युजन क्लिअर करत, दुर्बीण अजून क्लिअर करत, चष्मा अजून पुसत स्पष्ट दिसायला आपल्याला. मग जे ईश्वराचे नियम, सृष्टीचे नियम, धर्म म्हणजे काय, धर्म कसा असतो, धर्मात जीवन जगणं म्हणजे कसं, हे स्पष्ट कळायला, काही डाऊट नसायला, कन्फ्युजन नसायला. प्रत्येक क्षणी, प्रत्येक कार्यात, प्रत्येक व्यक्तीसोबत, झोपेतून उठल्याबरोबर लक्षात यायला. याच्यासाठी गीता स्पष्ट करते, कृपा आपल्यावर. पहिल्या अध्यायात रडणं झाला की हे कोणतं कार्य आहे, हे मला नाही कर्म कराय, न मे न योद्धसे गोविंदम, कारण हे कार्य नाही करायचं. दुसऱ्या अध्यायात आत्म्याबद्दल सांगितलं की अरे मी नाही युद्ध करत, ते मरतील, हे मी ते जे करतो आहे, तर तुला माहिती आहे का मी म्हणजे कोण, ते कोण आहे, त्याचे लक्ष आहे का तुला, तुला स्वतःला शरीर मानतोय, त्यांनाही शरीर मानतोय, तसं नाही आहे. हे दुसऱ्या अध्यायात झालं, आत्मयोगात सांगितलं. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात काय, म्हणून तू जो आहे त्याला हे कर्म करणं आवश्यक आहे, कर्म करावंच लागेल. कर्मणि एव हि संसिद्धिम आस्थितः जनकादय लोकसंग्रहमेवापि.
कर्तुम अर्हसी, की कर्म करशील तरच त्यातून तुला जे काही हवं असेल सिद्धी प्राप्ती ती कर्म करण्यातूनच होईल. चांगलं वाईट कार्यातूनच निघेल. परमात्मा प्राप्ती सुद्धा कर्मातून, म्हणून कर्म करावंच लागेल है ना. मग चौथ्या अध्यायात म्हटलं की ठीक आहे कर्म करतो, पण ते जगतील की नाही, मरून तर नाही जाणार सगळे. अरे हो हो बरोबर, एक क्लॅरिफाय करतो त्याच्यातून प्रत्येक कर्मातून समज आणि फळ. आय नो मी 100 वेळा तीच ती गोष्ट म्हणतोय, पण हे महत्वाचं एकदा पक्क फिट झालं तर मग समजलं, मग संपलं काम. तर फळ सोडायचं आणि समज घ्यायची. म्हणून हे जे यज्ञाचं उदाहरण दिलं त्या अध्यायात, मी आता जे समजून सांगितलं ते यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्स समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. बिना इच्छाचं आपोआप अनायास जे मिळेल, जेवढं मिळेल तेवढं तुझ्यासाठी पर्याप्त राहील. यदृच्छा लाभ संतुष्ट. खूप अपेक्षा, खूप धकधक करून, खूप ओढाताणी करून पेक्षा जे मिळेल ते फळ जेवढं ठीक राहील. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस. एकापेक्षा एक तोफ डोळते चौथ्या अध्यायात आपण ऐकलं ते. फळाची आसक्ती नको, कुठे संग सोडून दे. मुक्त, इतकेच मुक्तीचा अनुभव करशील. सगळं बंधन याच्यामुळे होते की फळाची अपेक्षा आहे, काहीतरी याच्यातून मिळेल याची अपेक्षा आहे. कोणीतरी प्रशंसा करेल, कोणीतरी थांबेल, कोणीतरी विचारेल, कोणीतरी कॉल करेल, कोणीतरी काही देईल, कोणीतरी काही म्हणेल याची अपेक्षा आहे, किंवा आपल्याला हे मिळेल, आपण हे जिंकू, अपेक्षा आणि ते बंधन आहे. दुसरं बंधनच नाही, कुठे दिसतंय, दोर नाही आहे, साखळी नाही आहे. असं मी म्हणतो, मी या फोनला धरलाय की फोननी मला धरलाय, मी धरून ठेवलाय म्हणून मी सोडला तर सुटला. तसंच कुठल्याच बंधनाने मला धरलं नाही, मीच धरून ठेवला, अपेक्षा रूपी दोराने बांधून ठेवला. अपेक्षा सुटल्या तर सगळं सुटलं, हे आपण. आणि मग उरलं जे ज्ञान आपलं तेच. मग आता हा अध्याय याच्यासाठी सुरू की अर्जुन म्हणतो, वेट, अजून मला क्लिअर नाही झालं, अजून थोडं ते बटन रेडिओची क्लिअर डायल करायचे, थोडे डाग चष्म्यावर अजून दिसून आले. कोणते? तर ते ज्ञानच जर श्रेष्ठ आहे. आता 5वा अध्याय सुरू होतोय. तो पहिल्याच श्लोकात हा प्रश्न विचारतो अर्जुन. ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मग कर्म करायचंच कशाला? तसंही तू मला सांगून दिलं सगळं जे काय त्या दुसऱ्या अध्यायात. पुस्तकं वाचून मिळून जाईल ज्ञान, गुरुच्या आश्रमात जाऊन विचारून ज्ञान घेऊन येऊ, कर्मच कशाला करायचं, काहीच कशाला करायचं? त्यांना हा प्रश्न बरेच लोक विचारतात. ज्ञान कर्मापेक्षा जर श्रेष्ठ आहे, मी कन्फ्युज्ड आहे या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात अर्जुन म्हणलं, तू थोडं कर्माची प्रशंसा करतोय, कर्मयोगाची, की कर्म कर, फळ सोड आणि त्यातून ज्ञान घे, आणि थोडं ज्ञानाची प्रशंसा करतोय, ते जे संन्यास सोडून कर्म सोडण्याची प्रशंसा करतोय आणि धरण्याची प्रशंसा करतोय. तर यातलं कोणतं श्रेष्ठ आहे, काय करायला मला नीट कळलं नाही, थोडं अजून सांगतो का? हा पहिला जय श्री कृष्ण आजचा 5वा अध्याय सुंदर. हा अजून पुढची वाटचाल करणार आहे. ते माझ्या ताकद नाही यांची प्रशंसा करणे, की माझे जो शब्द नाही, माझं सामर्थ्य नाही, माझी तेवढी हैसियत नाही, माझी तेवढी अवकात नाही. हे जे सुरू होतं 3रा, 4था, 5वा, 6वा अध्याय जो येईल तो अजून जास्ती याच्यापेक्षा तेज. हे बोबडे बोले अगदीच काहीतरी तुटक प्रयत्न आहे. काही याच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे पण प्रयत्न करून जसं जेवढं जमेल, जेवढी भाषा, जेवढे शब्द, जशी प्रेरणा होईल तसं आपण. नाही तर हे यांची ताकद एनिवे तेवढंही नाही मी बोलू शकत. तर पहिल्या श्लोकात अर्जुन बोले, हिंदीत वाचून दाखवतो. हे कृष्ण, आप कर्मों के संन्यास की और फिर कर्म योग की दोनों की प्रशंसा करते हैं, इसलिए इन दोनों साधनों में से जो एक मेरे लिए भली भांति निश्चित कल्याणकारक साधन हो उसको कहिए. संन्यासम कर्मणाम कृष्णम पुनर्योगम च शंससि. यत् श्रेयम एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. आपल्या हिंदू शास्त्रांचं मोठेपण काय आहे, मोठ्या मनाचे शास्त्र आहेत आपले. हे फक्त हिंदू
शास्त्रातच लक्ष सनातन धर्मातच दिसतात. प्रश्नोत्तर रूपी आहे. पुशबॅक केला आहे. डाऊट्स समोर मांडू शकतो. कृष्णालाच क्वेश्चन करतोय की 4-5 वेळा प्रश्न विचारले त्यांनी. 8व्या अध्यायात एक खूप प्रश्न विचारले. हे कसं, ते कसं, असं नाही बरोबर वाटत, तसं नाही बरोबर वाटत. इथे म्हणतो की दॅट डझंट मेक सेन्स. आर यू शुअर? नक्की का? तू तर मला कन्फ्यूज करून आलाय. साम्यवाद आहे, पिअर लेवल आहे, इक्वल स्थान दिलाय. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना एक पातळी दिलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये. असं नाही जरुरी म्हटलं की जो बोलणार आहे तो चुप बसा आणि ऐका आणि तसंच तेच बरोबर आहे, असं नाही म्हटलं आहे. कारण शेवटी सगळे एक म्हटलंय, त्याच परमेश्वराचा अंश जर आहे तर मग कोण मोठा आणि कोण छोटा? ज्याची समज मोठी तो मोठा, ज्याची समज छोटी तो छोटा. वास्तविक कोणीच मोठा नाही आणि कोणीच छोटा नाही. पण आपलं पात्रच जर छोटं केलं, टँक पाणी नाही, पाणी नाही आणि पाण्याचे बंब आणले, ट्रॅक्टरनी पाणी वाटून राहिले, घेऊन जा ज्याला ज्याला पाणी पाहिजे ते. कोणी मोठमोठ्याल्या बादल्या नेल्या किंवा कोणी छोट्या वाट्या लोटे नेले. तर असं कोणी म्हटलं नव्हतं की इतकं वाट्याचं आणा, लोटेचं आणा, बादलीचं आणा, मोठी आणा, छोटी आणा. तुमच्या गल्लीत अर्धा 1 तास उभा राहील ट्रॅक्टर, ज्याला पाणी पाहिजे त्यांनी घेऊन जा म्हटलं तर. तसं आपलं पात्र जितकं नेलं, जसं नेलं, कोणी नेली मोठी बादली, पण नेमकं नंतर पाणी टाकल्यावर पाहिलं तर घाण होती, तर कचरा फेकलाही नव्हता, सगळं खराब झालं. एवढं मोठं पाणी मिळालं, फेकून द्यावं लागलं. पात्र शुद्ध जर असेल, स्वच्छ जर असेल, विशाल मना जर असेल तर जास्त धारण करेल. कमकुवत असेल, स्वच्छ नसेल, अजूनही त्यात हेव्या दाव्यांचं कचरापट्टी असेल, अजूनही आपलं तुपलं, माझं तुझं, असं तसं ते थोडं असेल, तर ते पाणी तर मिळेल, पण ते विशेषणे ते टॉयलेटमध्ये फ्लॅश करायच्या कामात येईल, पण प्यायच्या, गुळण्या करायच्या कामात नाही येणार, अंघोळीसाठी नाहीच वापरता येणार. पण पात्र शुद्ध हवा, आपलं विशाल मन, ओपन माइंड घेऊन जा. मोठ्यातली मोठी मिळून राहिला तर मोठ्यातली मोठी घेऊन जा. जास्तीत जास्त लक्ष इथे घेऊन जायला हवं. थोडं इकडे, थोडं तिकडे, थोडं तिकडे करू नये. तर आणि आपली शंका त्याच्यासमोर हे सगळ्यांसाठीच उपलब्ध आहे, पण घ्यायचं किती, ठेवायचं किती हे आपलं आपल्यावर अवलंबून. त्याच्यासाठी प्रायोरिटीज आपल्या जीवनातले कमी कमी करत जाणं. कोणत्या कोणत्या गोष्टीला महत्त्व देऊन ठेवलं, काय काय महत्त्वाचा विचार केला, त्या गोष्टींना कमी महत्त्व देणं. कचरापट्टी मनातून काढत जाणं. या 2 गोष्टी जर केल्या, याला जर प्राधान्य दिलं, ईश्वराला, ईश्वराच्या ज्ञानाला, याला जर जीवनात प्राधान्य दिलं आणि मन जर स्वच्छ करत गेलं, मन स्वच्छच आहे, त्यात कचरा जर कमी टाकत गेला, मन स्वच्छ करण्यासाठी चिंतन, नामचिंतन, आत असलेला कचरा काढण्यासाठी नामस्मरण, आणि बुद्धिमानी की अजून नवीन कचरा नाही भरायचा त्याच्यामध्ये. या 2 गोष्टी, तर मग अजून स्वच्छ, अजून क्लिअर दिसायला लागेल. तर विचारलाच अर्जुनाने प्रश्न जो आपल्या मनात होता तो, की संन्यास शब्द आला, सोडून द्यावा, सोडतं घ्यावं, लेट गो करायचा. समन्यासः इति संन्यासः, चांगल्या प्रकारे जिने सोडून दिला. सम, इवन, पूर्ण वेळ, व्यवस्थित, सम म्हणजे न्यास म्हणजे सोडणं. नीट, व्यवस्थित, पूर्ण ज्यांनी सोडून दिलं त्यांनी संन्यास घेतला. त्यामुळे ते सोडून द्यायचा विचार करतोय, पण इकडे कर्म करायलाही म्हणतोय. ते 2 पैकी कोणतं करावं? अर्जुन म्हणतो, मला तू तर दिला ना आता ज्ञान, दुसऱ्या अध्यायात मिळालं तर झालं, मग कशाला मला तू युद्ध करायला सांगतोय? समजून सांगितलं, तू आत्मा आहे, ते आत्मा आहे, झालं. वापस मी आता रथ आपला वापस बॅक टू पॅव्हेलियन, रिव्हर्स मध्ये घेऊन यू टर्न करून मी जातो. यांचं जे होईल तर हो, यांना नाही समजलं तू माझ्यावर कृपा झाली, यांच्यावर नाही झाली त्याची. तर असा डाऊट त्याचा क्लिअर करायला विचारला. तर श्रीकृष्ण म्हणतात दुसऱ्या श्लोकात, श्री भगवान बोले, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस भाविसौ, निःश्रेयस करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान बोले, कर्म संन्यास और कर्मयोग ये दोनों ही परम कल्याण
के करने वाले हैं, परंतु उन दोनों में से कर्म संन्यास से कर्म योग साधन में सुलभ होने से श्रेष्ठ है. दोन्ही चांगलं आहे, दोन्हीनी काम होऊ शकतं. सगळंच सोडणंच, काही करणंच सोडून दिलं. संन्यासी लोक तसं करतात ना, नातेगोते सोडतात, सामान इथेच राहू देतात, घरद्वार सोडतात, भगवे वस्त्र धारण करून कमंडलू घेऊन निघून जातात. सगळंच सोडलं, काहीच नाही. जोगी तो रमता भला, 3 दिवस एका गावात नाही राहत. भिक्षा मागून जे मिळेल, जसं मिळेल, जेवढं मिळेल. आपलं काहीच नाही ठेवलं. आपलं नाही तर तुपलंही नाही. मग आपण आपलं तुपलं नाही तर अपेक्षा नाही, अपेक्षा नाही तर मग योग सिद्धी. तो मार्ग, तोही ठीक आहे. आणि कर्मयोग हा इथे गीतेत सांगितलेला की नाही, जे आपलं कर्तव्य आहे ते करायला हवं. सिस्टमसाठी सगळ्यांनी सोडतं घेतलं, कोणीच काहीच नाही केलं तर सिस्टम पडून जाईल. सगळे पृथ्वीचं कार्य, सृष्टीचं कार्य कसं चालेल, धर्म कार्य कसं धरून कसं ठेवलं जाईल. सगळेच भीक मागत फिरत बसले तर देणारा कोण राहील. कर्मयोग ते तर ठीक आहे, तो जो तर्क आहे, पण हा म्हणतो सोपा जास्ती आहे. हे एक रहस्याची गोष्ट आहे. कर्मयोग नी कर्म करून फळाची अपेक्षा न ठेवणं हे तरी सोपं आहे. कशापेक्षा की सगळं सोडून देणं. आता हे या अध्यायात समजावलं जातं, 5व्या अध्यायात. हे कसं की जिथे आहे तिथे ज्या व्यक्तीसोबत ठेवला गेला आहे, जसा मुलगा, जसा पती, जशी पत्नी, जसे शेजारी, ज्या देशात, ज्या परिस्थितीत, जो बॉस, जी सून, जशी नातू, जे शरीर आपलं, जे रोगराई, जशी अवस्था, आर्थिक स्थिती, ज्या स्थितीत जसं ठेवलं आहे ते योग्य आहे. त्या स्थितीत तसंच ठेवून तिथलं समोर जे कार्य आहे ते योग्य प्रकारे करणं हे सोपं आहे, श्रीकृष्ण म्हणतो. याच्यापेक्षा की ते सगळं सोडून पळून जाणं, निघून जाणं, आत्महत्या करणं किंवा सगळ्यांचा वीट येऊन म्हणणं नको इथून, ते सोपं नाही आहे. हे कसं हे या अध्यायात समजून घेणार. तर थोडक्यात तर 3रा श्लोक जो आहे या 5व्या अध्यायातला तो मी अनेकदा म्हटलाय. प्रत्येक जवळपास प्रत्येकच अध्यायाच्या मध्ये एकदा तुम्ही तो आणतो श्लोक. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टे न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात्म मुच्यते. 5व्या अध्यायातला 3रा श्लोक. तर तो हळूहळू समजून घेऊ. त्याच्या आधी थोडं गमत अशी आहे, हे जे ज्ञान, तो म्हणतो ज्ञान मिळालं तर आता कशाला कर्म करायचं. तर या अध्यायात श्रीकृष्ण समजून सांगितले की ज्ञान नुसतं तसं नाही मिळत. कर्म केल्याशिवाय कर्मातून जी प्रगट होते, जी समज मिळते, त्यांनीच कळते. नुसतं पुस्तक वाचून नाही होत, नुसतं ऐकून नाही कळत, नुसतं कोणाकडे तरी बघून तसं नाही होत. स्वतः आत्मसात करण्यासाठी, ज्ञान आतलं उपजण्यासाठी स्वतः करून बघावं लागतं. आणि ती विधी कर्मयोगाची आहे, ते कार्य करण्याची. तिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. तिळात तेल आहे, ठीक आहे, आणि चकमक, दगड दोन एकमेकावर आपटले तर त्यातून चकमक निघेल, चिंगारी निघेल. पण ते नुसते दगड जर दोन पडून राहिले आणि म्हटलं की यांच्यात चकमक आहे, तर कितीही त्यांच्यासमोर आगपट्टी नेली, जवळ नेली, कागद नेला, पूर्ण जन्मभर रोज रोज येऊन त्यांची पूजा केली, म्हटलं पेटवायला, पेटव तर नाही पेटवणार. कारण तुम्ही तर म्हटलं तर आहे आता चकमक में तीळ आहे, तेल फोडणी द्यायची आहे. जोपर्यंत तीळ दाबणार नाही, पिचणार नाही, त्यातून तेलाचं थेंब नाही निघणार. नुसते तीळ टाकले आणि त्याच्यावर मोहरी जिरं टाकलं तर फोडणी नाही होणार. त्याला रगडून त्याच्यातून तेल जेव्हा निघेल त्यात मग फोडणी दिला जाईल. तर तिळात तेल आहे, चकमकमध्ये आग आहे, तर ठीक आहे. पण त्याच्या आतलं बाहेर प्रगट होण्यासाठी काहीतरी क्रिया करायला लागेल. आणि ती क्रिया, जी धर्मक्रिया, आपल्या कर्तव्य क्रिया, ती जर फक्त त्या उद्देशाने केली की मला या तिळातलं तेल काढायचं आहे, मला या चकमकीतली आग प्रगट करायची आहे, मला या शरीरातून ज्ञान प्रगट करायचं आहे, माझ्या आत जे देऊन ठेवलेलं आहे. श्रीकृष्णाने म्हटलंय, आपण 4थ्या अध्यायात पाहिलं होतं, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय तत् स्वयं योग संसिद्धिम कालेन आत्मनिविंदती. अनेक ठिकाणी 4थ्या अध्यायात म्हटलं होतं की तुझ्यातच आहे ऑलरेडी ते ज्ञान.
हे मी नुसती आठवण करून देतोय. अर्जुनानी शेवटी तेच म्हटलं की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. अरे हो, बरोबर आहे, आठवलं मला. कोणीतरी वरून मिळालं नाही, डोकं उघडून थोडंसं आत टाकलं नाही, खोबरं दिलं आणि ते एकदम प्रकाश झाला, खोबरं खाऊन तसं नाही कुठलं. आठवण झाली. पण ते आठवतात हे कार्य करून समते. शेकोटी पेटवतो, लाकडं, कोळसा यांच्यामध्ये आग आहे, पण काहीतरी पहिले करावं लागते त्याची आग प्रकट व्हायला. ते कर्म. त्यातून जे मग प्रकट होतं ते स्पष्ट दिसतं आणि लक्षात येतं, आत्मसात होतं, अनुभव येतो. त्या तशा प्रकारे प्राप्त झालेलं ज्ञान. पण ते कधी प्रयत्नच नाही केला, नुसतंच सोडून दिला. तर वैराग्यापर्यंत जास्तीत जास्त सीमित राहिलं. आणि तेही नाही, खूप डेंजरस संन्यास मार्ग, धोक्याचा मार्ग आहे. कारण पूर्ण वेळ घर तर सोडून दिलं, पण मनाचं पूर्ण वेळ आत खलबली मचलेली. सगळा प्रॉब्लेम मनातच आहे. सगळे वांदे जे होऊन राहिले, सगळी पंचायत जी होते, सगळा मान अपमान जो होतोय, सगळ्या सुख दुःखाचा अनुभव जो होतोय, सगळ्या बदल्याची आग जिथे, क्रोध जिथे होतो आहे, मोह जिथे अडकून बसलाय माझा माझा करून, लोभ प्रवृत्ती जिथे होते की अजून मिळा आपलं जिंकावं, ते सगळं मनात होते. संन्यासांनी सगळं सोडून दिलं बाहेर, पण मन कुठे सोडलं? गुहेत जाऊन बसलं, गुहेतल्या गुहेत जाऊन बसलाय. गुहा होती, त्याच्या आत एक छोटीशी गुहा होती, त्यात घुसून बसलाय. तर आता काहीच नाही, त्याला कमंडलही बाहेर ठेवून दिला, जोडे चपला आपल्या पादुकाही बाहेर ठेवून दिल्या. मन आत नेलं ना. म्हणून संन्यास इतका सुलभ नाही जोपर्यंत मनापासून सुटका नाही झाली. कारण मन नेलं म्हणजे पूर्ण ट्रॅश कॅन सोबत नेली, तर ट्रॅश कॅनच्या आतलं सगळं ट्रॅशही नेलं ना सगळी सोबत. तिथेही दुर्गंध, तिथेही भीती. तिथून केव्हा ना केव्हा बाहेर येऊन श्रीकृष्ण म्हणाला अर्जुनाला की तू आता जरी इथून निघून गेला, युद्ध नाही करत म्हणून, जंगलात जरी केला तपस्या वर्षभराने, पुन्हा तू राजसिक स्वभाव, तुझ्या स्वभावाचा सात्विक होता, पण रजोगुणी आहेस, राजा आहेस, राजकुमार आहेस, क्षत्रिय समाजात जन्मलेला आहे. आज न उद्या तुझी ती प्रवृत्ती होईलच की हा अन्याय झाला, हे बरोबर नाही आहे, धडा शिकवायला हवा. पण तो भलत्या वेळी येऊन काम न धाम झोपले असताना भलत्या युद्ध करशील, मारशील त्यांना, तो अधर्म होईल. तो पूर्णपणे नाही टाळू शकणार नुसतं पाळून जाऊन, आता तर सांभाळशील, तो अधर्म होईल. कारण जेव्हा वेळ होती तेव्हा नाही लढला, पळून गेला, आणि आता ज्यांना राज्य मिळालं त्यांना तू अधर्माने चोरून राहिला त्यांच्याजवळ. आता जर हे युद्ध केलं तर ते धर्माला धरून आहे, कारण सगळे मानले, कबूल झाले की ओके चला ठीक आहे, सगळे लढू आपण, यातून जो जिंकेल त्याचं राज्य. ही वेळ, हेच कार्य यावेळी धर्माचं आहे, हेच कार्य दुसऱ्या वेळी अधर्माचं होईल. पण समयोचित, कालोचित, ज्यावेळी जी गोष्ट शोभते त्यावेळीच ती गोष्ट योग्य असते. तर मन संन्यास का बरं, संन्यासापेक्षा कर्मयोग गीतेचा मार्ग दाखवतात. गृहस्थ धर्माला वरचा धर्म समज आहे. संन्यास धर्मापेक्षा, वानप्रस्थापेक्षा, ब्रह्मचार्यापेक्षा गृहस्थ आश्रमी जे आहेत आपण सगळे, गृहस्थ घरात बसलेले, घरात बसून जे राहिलेले आहे, घर चालवणाऱ्याचा जो धर्म आहे त्यात कर्मयोग सिद्ध होऊ शकतो. जनक राजाचं उदाहरण दिलं होतं ना, कर्मणी एव हि समसिद्धिम आस्थितः जनकादय. हा आधी होऊन गेलेला आपला श्लोक. जनक राजा होता, जानकी सीता मुलगी होती, मिथिला नगर सेठ, नगराचा राजा होता, महाराज होते, सम्राट होते, पत्नी होती, राजकारण होतं, शत्रू होते, जावई होता, समधी होते. एका झटक्यात 3-3 जावई मिळाले त्याला, 3-4 सगळ्यांनाच. तर सगळं करत करत गृहस्थ आश्रमातही त्याला ईश्वर प्राप्ती झाली. राज ऋषी म्हणायला गेले मग ते. आणि आदय श्रीकृष्ण जनक आदय, आदी कित्येक नियोग, बहुना अनेकांना. तर
जिथे आपण ठेवलं गेलो आहे, जिथे जसं आहे तिथे व्यवस्थित आहे, चांगल्या स्थितीत आहे. ज्या लोकांसोबत आहे, ज्या परिस्थितीत आहे, ते आपल्या प्रगतीसाठीच आहे. हा पक्का विश्वास ठेवून सोडून जाणं, वीट येणं, कंटाळा येणं, जीव देणं, बोलायचं नाही म्हणणं, प्रवृत्ती एक गोष्ट आहे, पण आपल्या मनाची समजून घेणं हा संन्यासाचा मार्ग आहे. ठीक तर आहे, श्रीकृष्णाने वाईट नाही म्हटलं त्याला. वाईट कशालाच नाही म्हटलंय भगवद्गीतेत. हे विशेषता आहे भगवद्गीतेची. पण रिलेटिव्हली अजून चांगलं काय आहे दाखवलं आहे. इनडायरेक्टली समजून सांगितलं, की अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे. हे वाईट नाही, पण याच्यापेक्षा अतिउत्तम आहे, की एंगेज होणं. डील करणं, त्याच्या प्रॉब्लेमसोबत डील करणं, अपेक्षा न ठेवता. तर त्या तिसऱ्या श्लोकात काय म्हटलं, गेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. की संन्यास करतो असतो. लोकही खूप संन्यासांचं महत्व म्हणतात. अरे नित्य संन्यासी होऊ शकतो तू इथे घर बसल्या युद्धभूमीवर झटत असताना आपलं रोजचं दात घासून आणि कपडे धुवून, भांडे घासून आणि किराणा आणून, स्वयंपाक करून, ऑफिसचं काम करून, हे सगळं करत असताना नित्य संन्यासी राहू शकतेस. फॉर मिलेनियर जसं मी म्हणतो. गेयस्य नित्य संन्यासी कोण? यो न द्वेष्टी न कांक्षती. संन्यासी जरी झाला तरी मन आपलं स्वतःच्या सोबत ठेवलं. इलाज नाही, मन कुठे ठेवून जाणार, मनाला कसं सोडणार? स्वतःच्या आयडेंटिटीज मनासोबत आहे. मी म्हणजे माझं मन असंच पक्क झालं. मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे माझं मन. तर मी स्वतःला सोडून कसं जाऊ, कुठे जाऊ? जोपर्यंत लक्षात नाही आलं की मी शरीर माझं नाही आहे, मी माझं मनही नाही, मी माझी बुद्धीही नाही आहे, मी माझं प्राण नाही आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी चैतन्य आहे, या सगळ्यांना चालवणारी चेतना शक्ती आहे मी. हे जोपर्यंत पक्क नाही झालं तोपर्यंत मनाला न्यावं लागलं. मनात हेवे दावे आले, द्वेष घेऊन गेली, कांक्षा घेऊन गेलो, आकांक्षा, अपेक्षा, आशा. जिथे आशा तिथे निराशा पण, जिथे स्वाद तिथे खेद पण. परमनंट संन्यासी जर व्हायचं असेल, फर्स्ट क्लास संन्यासी जर व्हायचं असेल, प्रसन्न चित्त संन्यासी, मस्त मस्त संन्यासी जर व्हायचं असेल, तर कुठे जावं नाही लागणार. अवधू सोजन हम का भावे भूले को घर लावे. कबीरजी म्हणतात, घर में युक्ति घर ही में मुक्ति, घर तज बन नहीं जावे, उन मन रहे ब्रह्म को चीने. मनाच्या वर उठून घराला सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही. कबीरजींच्या द्वयात म्हटलं, ब्रह्म को चीने. चीने म्हणजे त्यांच्या भाषेत विचार करा, चिंतन करणं ब्रह्माचा, ब्रह्मभावनेची. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो. इथे जर म्हटलं यो न द्वेष्टी न कांक्षती, गेयस्य नित्य संन्यासी, तिसरा श्लोक खूप पक्का करून घ्यावा. 5व्या अध्यायातला तिसरा श्लोक. हे पोळी आपली जवळ आपल्या ताईतमध्ये बांधून ठेवा, लिहून याचे स्वतःसोबत. खूप महत्व यात अजून पुढे अजून धुरंधर श्लोक आहे. तर हा एक पहिला हिरा, पाचात ओढल्याबरोबर तिसऱ्याच श्लोकात हिरा मिळाला, एकदम अनमोल हिरा. यो न द्वेष्टी न कांक्षती. या विषया या दोन शब्दांना घेऊन अनेक श्लोक भगवद्गीता आहेत. ब्रह्मभूत जो झाला, ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मभावना म्हणजे काय? भूत झाला तो नाही, सगळ्यांमध्ये मी असल्याची भावना ज्याची झाली, सगळे माझंच स्वरूप असल्याची जी भावना झाली, युनिटी कॉन्शियसनेस ज्याचं झाला, एकता ज्याला लक्षात आली की सगळ्यांमधलं चैतन्य तर एकच आहे रे. हे साखर या डब्यात ठेवली, त्या डब्यात ठेवली होती, इथं पिठी साखर आहे, ही खडी साखर आहे, आणि ही चहा टाकायची साखर आहे. ही तिकडे वर ठेवून दिली पिठी साखर, एखाद्या वेळेसच लागते, थोडं काही नवस बोलला तर. ही पिठी साखर ही स्टीलच्या डब्यात दुसरीकडे ठेवून दिली, कधी मध्ये तुपासोबत तूप साखर लागली तर मुख्य समोर मोठी साखर कण जे असतात ते क्रिस्टल्स, चहासाठी रोज लागणारी साखर समोर ठेवली.
ते एकमेकापेक्षा वेगळे समजायला लागले. साखरेचे दाणे एकमेकाला वेगळे समजायला लागले. तर इथे पिठी साखर हे दुसरी आहे. इथं खडी साखर आहे, बद्दड आहे. तर ते तिन्ही साखर व्हायच्या आधी ऊसाचा रस होत आहे. तिन्ही प्रकारची साखर. यातले वेगळे कण जे एकमेकापासून स्वतःला दुसरे समजतात आहे, हे सगळेच्या सगळे ऊसाचा रस होते. एकसारखे रस होते. तेला भरून बाटली भरून रस होते, ज्याचा मग वाळवून प्रोसेस करून ज्याची साखर झाली, काही खडे झाले, काही बारीक फोडून झाले आणि काही अगदी पिसून पिठी झाली. आधी तर एकच होता रस. रस तर ठीक आहे, तो पूर्णच्या पूर्ण रस एका ऊसातून आला होता. सगळीकडे सर्वत्र व्याप्त, एक समान व्याप्त, युनिफॉर्म, होमोजिनियस. त्या एकातून आलेला, वाहायला लागलेला, अनेक रूपांनी प्रगट झालेला आता द्वेष आणि आकांक्षा करून आला की हिला कसं इतकं मिळालं, इथं पिठी झाली, आम्ही तर असे राहिलो, हे तर अजून आपल्यापेक्षा खराब आहे, खडे आहे. कोणाचा द्वेष, कशाची आकांक्षा, केव्हा आपल्यालाही पिठी बनवल्या जाईल, आपला हिला तर तुपासोबत खाऊन आले, चांगल्या तुपासोबत, मला ज्याच्यात त्याच्यात उठ सूट साखर साखर साखर, मला माझी ते एकदम कुठे कवडीची किंमत नाही राहिली. आणि हे महाराज मोठे जाऊन बसले की एकदम देवासमोर नेऊन ठेवतात त्यांना. सगळेच रसातून आले, सगळा रस एका उसात होता. ही ब्रह्म भावना, ब्रह्मभूत ही भावना ज्याच्यात आहे, प्रसन्न आत्मा, मस्त राहते ती, फर्स्ट क्लास, सगळे एकात आहे, एकच सगळ्यात आहे. न शोचती न कांक्षती. मग काही इच्छा नाही की वर कपाटातल्या वरच्या डब्यात जाऊन बसावा, मी खडा बनावा, देवासमोर ठेवला जावा, चहात नाही टाकला जावा. देवासमोर ठेवला तरी देव कुठे खाल्ला, शेवटी महाराजांनी उचलून स्वतःच खाल्ला. नाही तर म्हटलं शेवटी जाऊन, अगं हे ठेवून दे, खडी साखर, चहा टाकून देशील पुन्हा. अरे वाया नको झालं, नाही तर मुंग्यांनी खाऊन दिलं तर फेकून द्यायला लागले. तर पुढची आशा, अपेक्षा, द्वेष, त्याच्या जे वापस आपल्या सोर्सकडे जर गेला, मी कुठून आली आहे, मी कोण आहे, याचा जर विचार केला तर मग लक्षात येईल की ती पण तिथूनच आली आहे. त्यांचाही सोर्स तोच आहे. आम्ही सगळे रस होतो पहिले. अजून सोर्सकडे गेलो तर रसही तर वेगळा काढला होता, चौथा पिकून. पहिले ते एका अखंड ऊसात, ऊस वेगळा आणि रस वेगळा असंही नव्हता. ऊस म्हणजेच ऊसाचा रस असं होतं, सगळीकडे गोड. तसा सोर्स परमेश्वर असं होते, एक सर्वत्र व्याप्त. अखिल ब्रह्मांडमा एक तो श्री हरी, नरसिंह मेहतांनी प्रसिद्ध केला. विष्णू शब्दाची व्याख्या सांगितली ती विश्वाच्या अणुत व्याप्त असलेला तो विष्णू. तर माझ्या तुझ्यातच नाही, अणुत, डोळ्यांनी बघू नाही शकत इतक्या छोट्या कणांमध्ये तोच असलेला व्याप्त. तर कोणाचा द्वेष करावा आणि कशाची आकांक्षा करावी, जर मला आत्ता इथे तो प्राप्त आहे सगळं, तिथे लक्ष नाही आहे, म्हणून अजून काहीतरी हवं ही अपेक्षा आहे, अजून दुसरं कोणीतरी, अजून वेगळं काहीतरी सांगावं, वेगळं काहीतरी म्हणावं, वेगळ्या प्रकारे बोलावं. पूर्णच्या पूर्ण इथे अवतरलाय आत, पूर्ण ईश्वर आत प्रगट आहे. ते तो बाहेर काढावं लागेल दाबून तिळातलं तेल, प्रगट करावं लागेल चकमक मधून. 2 दगड धरले त्यांच्यासमोर राखपेटीची काडी, दिवसभरी रात्रभरी ठेवली तरी पेटणार नाही. काहीतरी करावं लागेल तो अनुभव होण्यासाठी. म्हणून कर्म करणं आवश्यक आहे. काहीतरी करणं हे कर्म झालं. नुसतं सोडून दिलं, दगड 2 ठेवून संन्यास घेतला आणि म्हटलं चला आता आग पेटवा, तर नाही पेटणार. असून लक्षात नाही येणार, कारण लक्ष आत नाही जाणार. असून लक्षात नाही येणार. कर्म करताना नीट व्यवस्थित केलं, ते समजण्यासाठी जर केलं, तर मग आपोआपच प्रगट होईल आत असलेलं ज्ञान, स्वतःचं ज्ञान. म्हणून त्यात गडबड काय, कर्म करताना फक्त जर आकांक्षा, द्वेष उत्पन्न झाले तर पुन्हा खेळ खराब आहे, नासून जाईल, पुन्हा फेकून द्यावं लागेल, पुन्हा विरजण घालावं लागेल, पुन्हा विरजण घातलं, पुन्हा त्यात काही खराब बुरशी लागली, पुन्हा फेकून द्यावं लागेल, पुन्हा विरजण घालावं लागेल. दूध संपलं तर कुठून तरी आणावं लागेल,
त्याच्या गाय पोसायला लागेल, गवत खाऊ घालावं लागेल, गवत वाढावं लागेल, खूप धंदे करावे लागतील एवढ्याशा गोष्टीसाठी की पुन्हा नासून जात होता. तर व्यवस्थित लक्ष देऊन जर आत्ताच त्याला नासू नाही दिला, बुरशी नाही लागू दिली, फाटू नाही दिलं, द्वेष आणि आकांक्षा या दोन्ही कात्रीला दोन पाते असतात ना, ही हे आपल्या आत्म्याला कापणारी कात्री आहे. आपल्या शांतीला जे तुकडे तुकडे करणारी कात्री आहे. आपलं जीवन चिंध्या चिंध्या करून नाश करणारी कात्री आहे. पण ते एक पात द्वेष, दुसरं पात आकांक्षा. जिथे तिथे जन्मापासून सतत तेच स्वतःवर कापून घेऊन तुकडे 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 तुकडे. श्रीकृष्ण न द्वेष्टी न कांक्षती ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा यो न द्वेष्टी न कांक्षती न शोचती न कांक्षती. द्वेष नाही तर शोकही नाही आहे, दुःख नाही आहे. मग दुःख द्वेषातून निर्माण झालं, ईर्षेतून, दोनच्या भावनेतून, स्पर्धेतून. मोठी कोण, मानाची कोण, कोणाला जास्ती धन आहे, कोणाला बोलवायला होतं, हे कंपॅरिझन मधून निर्माण झालं. कंपॅरिझन मनात आलं कारण हे विसरूनच गेलो की कंपॅरिझन करायला दुसरं कोणी नाहीच आहे, एकच आहे ब्रह्मभूत. हे आत ज्ञान भरलेलं आहे. आपण 4थ्या अध्यायात वाचलं, समजून गेलं कृष्णाने. ते आपल्याला प्रगट करावं लागेल. ते प्रगट कर्म केल्यानेच प्रगट होईल, नुसतं बसून राहून नाही होणार. कारण बसून राहून जे मन आहे ते खूप हे ज्ञान दबून गेलं आहे कचऱ्याखाली जन्मोजन्मांच्या. कचरा काढण्याची क्रिया ही तर कर्मच आहे ना, काही ना काही कार्यच आहे. म्हणून कळलं असेलच आता पुष्कळ बरेच उदाहरणांनी. तर पुन्हा ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. इथल्या इथे आत्ता सुख जर हवं असेल, बंधन मुक्तीचा अनुभव जर हवा असेल, बंधन मुक्त म्हणजे मोक्ष प्राप्त, नित्य मुक्त, नित्य तृप्त असा अनुभव जर हवा असेल, प्रसन्न चित्त, तर हे द्वंद्वातून सुटका करायला लागेल, द्वंद्व सोडावं लागेल. कसचं द्वंद्व? एक तर द्वेष, नाही तर आकांक्षा. हे नीट लक्ष देऊन, नीट ध्यानात, नीट विचार करून, नीट त्याच्यावर प्रकाश टाकून आत जाऊन, किंवा नीट आपल्या सख्यांसोबत चर्चा करून, एकमेकाला मदत करून, वाचून, समजून घेऊन मनातलं हे काढून टाकावं. किंवा ही कात्री स्वतःचाच आत्मघातकी कात्री जी आहे, ही स्वतःच वैतागून देणारी. त्या ज्यांचा द्वेष करतोय ते सिनेमा पाहून राहिले, पार्टी करून राहिले, मजेत नाचून राहिले, कल्पनाही नाही, आणि सांगितलंय कोणीतरी घेणंही नाही. जे काय त्यांचं काहीच नुकसान नाही, आणि इथे आपण स्वतःच कापून घेऊन राहिला. आणि आकांक्षा ज्यांच्याबद्दल करणार की हे देतील, हे करतील, त्यांनाही माहीत नाही आहे. आणि जर तोंडाने सांगितलं की जरा देतं का, तर भिकाऱ्यासारखं देतील, तर ते अजून दुःख होईल. नाही देत लक्ष, नाही देत आणून, नाही थांबत, याचं जे दुःख होतं त्याच्या दसपट दुःख होईल जेव्हा ते भिकाऱ्यासारखं वागवून देतील तेव्हा, जबरदस्ती आहे म्हणून वागवतील तेव्हा. आणि नाही तर त्यांना कळणारही नाही, तर ते तर तसंही नाही लक्ष देणार. तर दोन्ही प्रकारे द्वेष करून किंवा आकांक्षा करून आपण आपलाच घात करून घेऊन आला. आणि गंमत अशी, दुःख, विडंबना अशी, ऍक्च्युली त्याची आवश्यकताच नाही आत्म्याला. मी आत्मा आहे हे जर लक्षात आलं, तर मी तर देणारी आहे, देणारा आहे, सर्व प्राप्त आहे, घेणारी नाही आहे. अशी विडंबना झाली. विचार जर केला, एक तेनी जर विचार केला, समतेनी जर विचार केला, तर या गोष्टींची आवश्यकता नाही आहे मला. शरीरासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं अन्न कमी आहे का घरात? जेवढे वस्त्र घालणं आवश्यक आहे शरीरासाठी, थोडे 2-4 कमी पडले आहे का? फाटून गेले का सगळे? चोरून नेले का सगळे घरातले कपडे? डोक्यावर छत नाही आहे का पाऊस पडला तर? प्यायला पाणी आहे की नाही पेलाभर? की श्वास घुटमळून राहिला, हवाच नाही आहे, हवाच नाही, कोणीतरी आणून द्या, हवाच नाही, श्वास नाही घुटमळत आहे.
तर जे आवश्यक आहे ते तसं काय, जर शरीर जरी मानलं तरी, पण शरीरही नाही आहे. मन जर मानत असेल तर आजच्या सकाळच्या ध्यानात जे रामाबद्दल बोललो, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, तया लागी हे चांचल्य दीजे. तो प्रत्यक्ष परमेश्वर स्वतःमध्ये येऊन बसलाय, तिला त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे हाडा मासांकडे, पुतळ्यांकडे इतकं कुत्र्यासारखी अवस्था करून घेतली आपली स्वतःची. त्याची आवश्यकता नाही. मन जरी स्वतःला समजत असेल, शरीर जरी स्वतःला समजत असेल, ते सगळं पर्याप्त आहे. आणि गंमत अशी, अमिरी अशी, की न शरीर आहे न मन आहे, आत्मरूपाने सर्वत्र मीच प्रगट आहे, मीच व्याप्त आहे, त्याच्यासोबत एक आहे मी. तर मग कोणाचा द्वेष आणि कशाची आकांक्षा? पण हे कुठून आलं? द्वंद्वातून आलं. द्व म्हणजे दोन. मागे एकदा मी तिसरा अध्याय जेव्हा सुरू झाला होता किंवा दुसरा अध्याय जेव्हा संपत होता, तेव्हा मी हे उदाहरण नाही, हा विचार शेअर केला होता. 2-3-4 महिने झाले असं त्याला. दोन जिथे आले तिथे ताबडतोब स्पर्धा आली मनात. दोन जर आहे तर सुंदर जास्ती कोण? दोन जर आहे तर श्रीमंत जास्त कोण? दोन जर आहे तर सामर्थ्य कोणाजवळ जास्ती? दोन जर आहे तर लक्ष कोणाकडे जास्ती दिला जाईल? जिथे दोन आले तिथे इनॅक्विटी आली ताबडतोब. दोन जर आहे तर मग मान कोणाला दोन पैकी जास्ती मिळणार? दोन जर आहे तर कोण उभं राहील आणि कोण बसेल? कोण बनवेल आणि कोण खाईल? दोन जर आहे तर प्राधान्य कोणाला? श्रेष्ठ कोण, निकृष्ट कोण? दोन आले की ताबडतोब गडबड आली, द्वंद्वही आला, आकांक्षाही आली. म्हणून श्रीकृष्ण म्हणतो, हे सूत्रबद्ध श्लोक आहेत. सर्वात बुद्धिमान, सगळ्यात कुशाग्र बुद्धी असलेल्या परम व्यक्ती, परम पुरुषांनी निर्माण केलेली भगवद्गीता, स्वतः बनवलेले फॉर्म्युले आहे त्याने. द्वामध्ये ताबडतोब सगळं हे गडबड आली. म्हणून खरोखरही जर गाठ सोडायची असेल तर दुईचा भांडा फोड आहे. दोन आहे ही कल्पनाच मनातून निघून जा. म्हणून ब्रह्मभूत एकच आहे. खडी साखर आणि साखरेचे कण आणि पिठी साखर हे प्रकार नाही, साखरच आहे. वरच्या शरीर रूपाच्या मागे नको लागू, साखर आहे बस. काम साखर तर गोड आहे, खडी साखरही गोड आहे, चहा टाकणारी साखर गोड आहे, पिठी साखरही गोड आहे. मग तर गोड विसरून गेली पगली. स्वतः साखर असून सगळ्यांना गोड करणारी किती मोठं नुकसान झालं, किती दुर्दैव की खडी साखर की पिठी साखर की चहाची साखर इथे मन चितू करायला गेला आणि स्वतःचं माधुर्य विसरून बसली. अरे, स्वतःचा गोडपणा विसरून कडूपणाचा अनुभव करून राहिले मावशी. कारण की तेव्हा आकारांमध्ये अडकून गेली, निरनिराळ्यांमध्ये. ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात गोड होतीस तू. खडी साखरेत असो, कुठल्याही डब्यात असो, प्लास्टिकमध्ये असो, स्टीलमध्ये असो, कोणासमोर देवासमोर ठेवा, नाही तर चक्कर येऊन पडली त्याच्या तोंडात घालून. गोडच्या गोडच होती, तिचं स्वरूप सगळीकडे तसंच्या तसं. पण ज्या क्षणी दोन आले तिथे गडबड झाली. न द्वेष्टी न कांक्षतीसाठी तोच पुढे सांगतो, निर्द्वंद्व. द्व नको, निर्द्वंद्व ही महाबाहो. तर मग सुखम बंधात, मस्त हात वर करून आरामात बंधन मुक्तीचा अनुभव, सुखपूर्वक सुखाचा अनुभव. तिथून निघून जाशील पुढे तू, हे अडकलेले जरी असली इथे तरी हेव्या दाव्यांमध्ये. म्हणून हा श्लोक इतका महत्वाचा. तिसरा श्लोक 5व्या अध्यायातला विचार करण्यायोग्य. सांख्य योग पृथक बाला, हा 4था श्लोक. प्रवदन्ति न पंडिताः एकम अप्यास्थितः सम्यक उभयो विंदते फलम. सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग, एनालिटिकल अंडरस्टँडिंग, ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग, सांख्य ज्ञान मार्ग. आणि योग म्हणजे कर्म मार्ग. भगवद्गीतेत जिथे जिथे योग शब्द आला आहे, हे अजून एक स्पष्टीकरण, तिथे तिथे कर्मयोग.
आणि कर्मयोगाला संबंधित अँसेलरी ज्याला म्हणतो त्याला मदत करणारे जे कुठले असतात जसं ध्यान, संयम, या सगळे त्याच्यासोबतचे सपोर्टिंग जे आहे ते सगळे त्याच्यासोबत आले. पण मुख्य आपलं कर्तव्य तत्पर राहून आपलं कर्म व्यवस्थित फर्स्ट क्लास करून फळाची अपेक्षा न ठेवता तो जो प्रसिद्ध श्लोक कर्मणी एव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मणी एव हि अधिकार. अधिकार म्हणजे तुझ्या कंट्रोलमध्ये एवढंच आहे, तुला चॉईस एवढाच आहे, हे करायचं आहे की नाही करायचं आहे. अधिकार म्हणजे चॉईस, कंट्रोल, हक्क नाही. हक्क त्याचं सेकंडरी मिनिंग आला, मग निर्माण झाला. डोमेन, कंट्रोल, चॉईस. कर्मणी एव हि अधिकार असते, कर्म करायचं की नाही एवढं. मा फलेषु कदाचन. फळावर तर तुला चॉईसच नाही आहे. मान देईल की अपमान करेल, केस जिंकेल की हारेल, नोकरी लागेल की नाही लागणार, जगेल की मरेल, हा चॉईसच नाही आहे. कदाचन, कधीच नव्हता, कोणालाच नव्हता. हे युद्ध जिंकू की अर्जुन विचारता, आम्ही जिंकू की ते जिंकतील, राज्य आम्हाला मिळेल की त्यांना मिळेल, याच्यात तुला चॉईसच नाही. तू नाही ठरवत ते काय होईल. धर्म ठरवतो. धर्मो रक्षति रक्षितः. चांगुलपणा ठरवतो. सृष्टी कार्य निभावण्यासाठी सृष्टीकर्ता जे योग्य आहे ते करतो. कधी जीत कधी हार, त्यावेळी जे जसं योग्य आहे लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीसाठी. मा कर्म फल हेतुर्भूर. त्याच्यामुळे कर्म फळासाठी तू काहीच कार्य करू नको, परंतु मा ते संगोस्तु अकर्मणी. फळ नाही मिळत म्हणून अकर्मणी नको हो, की मग करायचंच कशाला, हे आधीच सांगून दिलं होतं. करायचं की नाही हा तुला चॉईस आहे, पण तू केलं तर पुढे काय होईल हा तुझा चॉईस नाही. नाही केलं तर काय होईल हाही तुझा चॉईस नाही. पश्चाताप होईल की जेव्हा संधी होती, चॉईस होता, तेव्हा का नाही केला असं वाटू शकतं मग पुढे. म्हणून नीट विचार करून कोणतं कर्म करायचं, कोणतं नाही करायचं, आणि कसं करायचं आणि कसं नाही करायचं, हा चॉईस आहे. तर तो योग, कर्मयोग. आणि नुसतं ज्ञान गुहेत जाऊन बसून संन्यास घेऊन विचार करून खूप वाचून विचार करून तो सांख्य योग. सांख्य योग पृथक बालाः. बाल म्हणजे बच्चा लोग, किड्स, लहान मुलं, चाइल्डिश, नासमज, थोडं समजणारे. पृथक म्हणजे निरनिराळे, वेगळे वेगळे. या दोन्हीतून वेगळी कुठेतरी सिद्धी मिळते, वेगळं फळ मिळते. हे चाइल्डिश आहे, लहान मुलांचे सारखं आहे. नासमज आहे की जो नुसतं संन्यास घेऊन वाचून विचार करून ज्याला परमात्मा प्राप्ती होईल, अनुभव होईल ईश्वराचा, आत्मसाक्षात्कार होईल, ऋषीमुनी बनून जातील. आणि जो कर्मयोगी आहे, जीवनात झटून शिकवण आपली समज ठेवून फळाची अपेक्षा न ठेवता करणारा जो आहे, त्याला वेगळं कुठलं तरी धाम मिळेल, लोक मिळेल, वेगळा काहीतरी अनुभव मिळेल, वेगळा कुठला तरी देव मिळेल. हा कैलासात जाईल आणि तो साकेत लोकात जाईल. हा श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात ते पृथक आहे, असे वेगळे वेगळे आहे. हे बालबुद्धी आहे, ना समज आहे. कर्मयोग सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिताः. जे समजूतदार आहे, समजदार आहे, अनुभवी आहे, ज्यांना लक्षात आलं, कळून चुकले आहेत, ते असं कधी नाही म्हणत की तू हे ज्ञान मार्गाने इकडे पोहोचशील, मग तुला असा अनुभव होईल, आणि कर्म मार्गाने इकडे पोहोचशील, तिकडे तुला तसा अनुभव होईल. आता तुला कोणती मिठाई आवडते, तशा मग त्या हलवायाकडे जा, असं कर तसं कर, हे पुस्तक वाच, हे शास्त्र वाच, असं कार्य कर, तसं कार्य कर, हे हवा असे चॉईसेस. हे पंडित जे जाणकार लोक नाही, असं विकत नाही असा माल. हे पंडित नाही, पंडे लोक व्यक्तीला असा माल. बनिया लोक, व्यापारी लोक, की असं कर तसं कर. सत्य एकच आहे, शेवटी ईश्वर एकच आहे.
अनुभव हे एकच होणार, सगळं एकच आहे, तोच आहे. कुठल्याही मार्गाने जा. शेवटी त्याचाच अनुभव होईल तरच तो खरा आहे. जर अर्धवट अनुभव झाला, वेगळं जर वाटतंय काहीतरी, तर अजून पूर्ण यात्रा नाही झाली. हे या श्लोकात म्हणतात. सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिताः एकम अपि स्थित सम्यक उभयोन विंदते. दोन्हीचे फळ एकच आहे. सेम अनुभव होईल. कर्मयोगाने जा किंवा संन्यासाने जा. शेवटी शेवटची जो अनुभव त्यात फरक नाही. जिथे पोहोचायचं आहे, ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, बैलगाडीने गेला की आगगाडीने गेला की स्वतःच्या मोटर गाडीने एअर कंडिशन AC लावून गेला, जिथे समजा नागपूरहून बैतूलला जायचं झालं, GT ने 3 तासात पोहोचला की पॅसेंजर गाडीने 9 घंटे लागले, की आपल्या बैलगाडीने गेला खडबर 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 करत, की आपली मस्त फर्स्ट क्लास AC लावून स्टिरिओ गाणी ऐकत गेला, की एखादा सिद्ध योगी नुसतं ध्यान करून तिथे जाऊन पोहोचले महाराज, की 1.5 महिना लावून पायीचा पैदल पैदल चालत गेले, शेवटी सगळे तिथे पोहोचले बैतूलला. कुठल्याही मार्गाने जा, नाही तर इकडून मध्य प्रदेशकडून गेले की अजून उलट्या मार्गाने द्राविडी प्राणायाम करून गुजरातकडून गेले, त्या ठिकाणी पोहोचले. सगळे ठिकाण एकच. मग फरक काय? अनुभवाचा फरक होईल. किती कष्ट करावे लागले, रस्त्यात काय काय बघावं लागलं, काय काय सहन करावं लागलं, किती टक्के टोणपे खावे लागले, किती आरामात यात्रा झाली, की मोठी दुःखद यात्रा झाली. जर्नी विल बी डिफरंट, एक्सपिरियन्स इज डिफरंट, द डेस्टिनेशन, गंतव्यस्थान एकच आहे. हे या श्लोकात सांगितलं. 4थ्या श्लोकात कुठल्याही मार्गाने गेला, कॉटन मार्केटला कुठल्याही प्रकारे गेला, सायकलने गेला, मागे आपण उदाहरण घेतलं होतं, लक्ष्मी 48ने गेलं, कारने गेला की डोक्यावर हत्याला घेऊन गेला की डोक्यावर आणून गेला, तिथे मिळणारा माल सगळ्यांना तोच सेम माल. जो तिथपर्यंत पोहोचला त्याला तेच कांद्याची दुकानं, बटाट्याची दुकानं, कोबी, वांगे दिसतील. तिथे पोहोचल्यानंतर तिथला अनुभव वेगळा नाही, अनुभव वेगळा तिथे पोहोचण्यापर्यंतचा यात्रेचा. आणि तो म्हणतो कर्मयोगाची जी यात्रा आहे ती श्रेष्ठ आहे संन्यास यात्रेपेक्षा. सोडून देऊन आपलं जाऊन आपल्या जागी जाऊन बसण्याची यात्रा काउंटर इंट्युटिव्ह आहे ही गोष्ट. वाटायला वाटते की त्याच्यात कष्ट नाही, झंझटच नाही, धंदेच नाही, काही करावं लागणार, भिक्षा मागून खाऊन घेऊ बस. न किराणा हवा, न जॉब नोकरी करावी, न राग लोभ कोणी नातेवाईकच नाही, काही कपडा लत्ता नको, 2 आपलं कौपी न बनता खलू भाग्यवंत, 2 लंगोटी वाट टाकला, 1 घातली 1 ओली आहे. बस तेवढं. पण नारळाचं डोल घेतलं नाही तर एखादी खोड खप्पड घेतलं आणि त्याच्यात मागून खाल्ला, मस्त आपलं फर्स्ट क्लास राहील. काही झंझट बेकार तू संसार वाटायला वाटत नाही. 1 दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापस समजायला लागले की किती अपमान सहन करावा लागतो भिक्षा मागताना, किती कष्ट सहन करावं लागतात, दगडावर डोकं ठेवून झोपावं लागते तेव्हा. कसं आणि अनुभव काहीच नाही. किती मच्छर चावतात, किती थंडी वाजते, किती गरमी होते, आणि पुस्तकं कुठे सोबत नेणार, काय वाचणार, समजावून सांगणार कोणी नाही, टीव्ही नाही, फोन नाही, कोणाला विचारू नाही शकत स्पष्टीकरण, गुहेत बसणं नाही होत, दुर्गंध आहे, कुठे जाणार संन्यास सोडून, आणि कळूनही काहीच नाही राहिला, काही ब्रह्माचा अनुभव नाही होत आहे, कोणी समोर नाही प्रगट होत आहे. संन्यास जास्ती कष्टिक आहे. आणि सतत धमकी, भीती. कर्मयोग घर बसल्या इथे मिळू शकते. भगवद्गीता आहे, 2 श्लोक रोज वाचून, 2 श्लोक 20 मिनिटं जर त्याच्यावर विचार केला आणि 20 मिनिटं जर ध्यान केलं, तर घर बसल्या घर तज बन नहीं जाए, अवधू सोजन हमका भावे. घर में मुक्ती घर ही में युक्ती, भूल को घर लावे. इकडे तिकडे सरावरा मन जे पळून गेलं होतं, हारवून गेलं होतं, मी कोण आहे याचाच पता नाही, वो भूले हुए को घर लावे आपल्या मनात स्थैर्य पुन्हा आणलं. उन मन रहे, उन मन म्हणजे उद मन, मन झाले उन्मन, मनाच्या वर जाऊन बघितलं,
मनातले हेवे दावे, राग लोभ हे येथून थोड्या वेळासाठी गॅप देऊन वर उठून पाहिलं, त्याला उन्मन म्हणतो. मनाच्या वर ओद मन. ब्रह्म भावना केली, चिंतन केलं, ब्रह्मकोचीने अवधू सौजन हमका भावे. अवधूत गीता आहे भागवतात येते, त्यातले हे वचन कबीरांचे दोहे. सो हे आपल्या भाग्याची सराहना आहे की सगळं उपलब्ध आहे, अजून वेळ आहे, मुख्य म्हणजे जीवन उरलं आहे. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोन आलो एथवरी, आता उरले तुम्हा समर्पण. हरी समर्पण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं, खूप व्यापार करायचे तुकाराम महाराज, मुलं बाळा 2 बायका, चलता फिरता पुरजा होते मस्त. पण जेव्हा एकदम लक्षात आलं, तेव्हा लक्षात आलं की बरं झालं मेलो नाही, याच्यातच या कचरा पट्टीतच नालीतला किडा बनून मेलो नाही. व्यापार बरे झाले आजीवरी, आजपर्यंत वाचवून आलो येथवरी. येथवरी म्हणजे कुठेवरी, की लक्षात आलं विठू इथे सार सगळं ईश्वर आहे. इथे व्यापारातच आणि आपल्या तुपल्यातच मुलाबाळांमध्ये बायका याच्यातच रुतून बसलो होतो किड्यासारखं. नालीतले किडेही तेच करून आले, संडा तिकडचे डुकरही तेच करून आले, तेच करत होते मी पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजपासूनचा पुढचा श्वास श्रीहरी तुला समर्पित. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. त्याचा भंगात म्हटलंय पुढे, थँक्यू देवा की अजून थोडा अवकाश ठेवलाय, असं दिसतंय थोडं आयुष्य अजून उरलाय, नाही तर इथे जिवंत नसतो. या काळाने यमाने थोडी जागा दिली अजून, असं दिसतंय. आता तर आहे ना, आजचा दिवस तर वाटतोय. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. आताही जर लक्षात नसतं आलं हे तर संपूर्ण आयुष्य नाश. काय मिळालं शेवटी? मरताना लक्षात आलं असतं, सगळं सोडून जावं लागला, निराशा हातात, सोबत काहीच नेता येत नाही, कोणी येऊन नाही राहिलं. इतकं मन लावलं, इतकं केलं, इतकं खाऊ पिऊ घातलं, इतकं जमा करून ठेवलं, इतकं सोबत नाही येत आहे. लागेल मला सोडून बाहेर येऊन आले, झाडा बाहेर मडकं टांगून ठेवलं, हळं माझे त्याच्यात टाकून, फुलं फुलं म्हणून. फुलं आत आणणं नाही, बाहेर दर्शनाला येतात आणि जाऊन आंघोळ करतात, अपवित्र आहे म्हणून. आणि 10-12 दिवस ठेवले मान सन्मानाचे, मग गंगेत वाहून दिले, फेकून दिले. काहीच नाही, राखही ठेवायला तयार नाही, हाडं ठेवायला तयार नाही, तिथं जळून आलंय. आयुष्य नाश पावलं. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. तुकाराम बुवा म्हणतात, आता इथून राजसिकतेचा अजून पाहिजे, अजून पाहिजे, थोडं दुसरं काही वेगळं काही, किंवा तामसिक वृत्ती, हिंसक वृत्ती, घृणा करण्याची, क्रोध करण्याची, ही वृत्ती सोडून देणे. सत्व, सात्विकता. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. नेमकं शेवटच्या घासात किडा आला, शेवटच्या घासात अळी आली, खडा आला, कडू लागला. इतकं चांगलं जेवण झालेलं नासू नको, शेवटी गोड घास. न हे जळे हे दंभ देह सुख मान, आलो शरण तुझी तुका म्हणे आता. आता हे जळो हे माझं देह, सुख, दंभ, मान, सन्मान, यांनी नुकसान केलं आजपर्यंत माझं आयुष्य. आता इथपासून फक्त बस, आलो शरण तुझी तुका म्हणे, तुझी शरण हवी बस मला आता. इथं विठोबा फक्त तुझ्या चरणी ठेव आता, मला ते सोडतं घ्यायचं आता. तो कर्मयोग जे करणं आवश्यक आहे ते, पण मन सगळं ईश्वरात. तो एक वेळ आहे, थोडासा वेळ अजून आहे बस. एक श्लोक अजून करू आणि मग थांबवू. 5वा श्लोक. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते, एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति.
याच संदर्भातला हा श्लोक 5वा. ज्ञान योगियों द्वारा जो परम धाम प्राप्त किया जाता है, कर्म योगियों द्वारा भी वही प्राप्त किया जाता है। इसलिए जो पुरुष ज्ञान योग और कर्म योग को फल स्वरूप में एक देखता है, वही यथार्थ दिखता है. मगाशी जसं सांगितलं तसं जाण्याचं पोहोचण्याचं स्थान एक आहे. जाण्याची प्रक्रिया, जो अनुभव आहे, जर्नी इज डिफरंट, एक्सपिरियन्स, अनुभव, एक्सपिरियन्स इज डिफरंट. म्हणून आपल्याला ज्या गाडीत बसवलं आहे, या शरीररूपी आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, जे नातेगोते, जे संबंधित लावून ठेवले आहे, जे मुलगा सून, जे शेजार पाजार, जसा बॉस, त्याच्यात निभावल्या जाऊ शकते. तिथून वाट समोर निघू शकते आणि तीच कमी कष्टाची राहील, हे रहस्य आहे. हा जॉब सोडीन, त्या जॉबमध्ये जाईन, तर मग तिथे असं होईल, ही कंपनी बेकार आहे, त्या कंपनीत जास्ती होईल, हे नेबरहूड चांगलं नाही वाटत आहे, त्या नेबरहूडमध्ये असं होईल, त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे आणि मिळेलच त्याची काही गॅरंटी नाही आहे. जी अपेक्षा होती ती. युक्तीनी बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगात, आत्मयोगात आपण ऐकला हा श्लोक. आत्मबुद्धी प्रसाद, बुद्धीचा उपयोग करून जर जी परिस्थिती आहे तिथून वाटचाल निघू शकते. बुद्धीचा उपयोग काय केला? जहाती हो उभे सुकृत दुष्कृते. चांगलं वाईटला सोडून देणारा तो बुद्धिमान. त्यात न फसून ऋतून तिथेच गाडी ज्याची थांबली नाही, चिखलात फसून नाही गेले, त्याची दोन्ही चाकं, तो बुद्धिमान, तो आपली वाटचाल पुन्हा काढून समोर निघून गेला, पोचूनही गेला. मस्त आता आराम करून आला, लोणी पोळी खाऊन राहिला बैतूलची. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुख. उभे म्हणजे तटस्थ राहणं, न्यूट्रल राहणं. सुकृत दुष्कृत, आमच्यासोबत हे चांगले वागले, आमच्यासोबत हे वाईट वागले, यांनी हे चांगलं केलं, यांनी हे वाईट केलं. तटस्थ राहणं, न्यूट्रल राहणं, इकडे खूप चिपून न जाणं, तिकडे खूप द्वेष न करणं. यो न द्वेष्टी न कांक्षती. या दोन मध्ये न फसून बसणार. चिखलात रुतणं, मग दुसऱ्यांना येऊन उचलून काढावं लागेल, मग अजून महताज बनावं लागेल. त्याच लोकांना ज्यांची घृणा करत होते, ज्यांचा द्वेष करत होते, ज्यांना शिव्या देत होते, त्यांनाच येऊन झक मारून उचलून ठेवावं लागेल बाजूला, आणि मग पुन्हा त्यांचेच पाया पडायला लागतील. त्यापेक्षा जोपर्यंत आता अक्कल शाबूत आहे, बुद्धी आहे, तोपर्यंत आत्ताच तिथून मन काढून बुद्धीचा उपयोग करून, बुद्धी सध्या विचार करू शकते आहे. या अध्यायात म्हटलं की अशा प्रकारे जो पाहू शकतो त्यालाच खरं खरं दिसते. बरोबर 8 वाजले, बरोबर वेळ झाली. क्षमा, सत्र थोडं 5 मिनिटं उशिरा सुरू झालं. पुढच्या वेळेस आय विल मेक अप. अजून थोडा हे श्लोकांवर प्रकाश टाकून याचं सार हे जे 5 श्लोक केले आज, 5व्या अध्यायाचे 5.5 झाला आज. तर बराच वेळ आपल्या भूमिकामध्ये झाला, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अध्यायाची, कारण ते सोबत पुढे चाल, मागे पुढे पाठ, मागे सपाट न करण्यासाठी, त्याला धरून चालण्यासाठी. आणि सांगितलं, अर्जुनाने प्रश्न विचारला की कन्फ्युजन आहे, हे सोडू की धरू? कधी तो सोडही म्हणतो, कधी धरही म्हणतोय. मग त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. सोडून धरून दोन्ही प्रकारे तुला तोच अनुभव येईल. पण सोडून संन्यास घेऊन राहणं कठीण आहे. वरून सोपं जरी वाटत असलं तरी तू वरून तो सोडून दिला, पण आत धरून ठेवलाय. ना कुठेही गेला पृथ्वीवर तरी आतलं नाही, तो स्वतःसोबत घेऊन चालला ते बॅगेज. त्याच्यामुळे ते सोडण्यासाठी प्रक्रिया ही आहे की इथेच राहा, कर आणि बघ, अनुभव घे की शेवटी काय. चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना. तूने तिनका चुनकर नगरी एक बसाई थी. बारिश में तेरी भीगी पलकें, धूप में गर्मी छाई थी. ये तेरी जागीर नहीं थी, 4 घड़ी का मेला था. अच्छा है कुछ ले जाने से देकर ही कुछ जाना. चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना. सुख में तेरा साथ निभाए, दुख में मुंह मोड़ेंगे.
दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे। देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे। होगा मसीहा आखिर फिर भी तू ना बच पाएगा। तेरा खून ही आखिर पगले तुझको आग लगाएगा। आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। हा अनुभव हे धगधगित वैराग्य, त्या वैराग्यात निर्माण होणारा तेजोमय ज्ञान, त्या तेजातून प्रसाद रूपाने प्राप्त होणारी ईश्वर प्रेमाची भक्ती, त्यात त्यात होणारं आकर्षण, त्याच्यासोबत होणारं एकच, शेवटी तूच माझा रे सखा विठू पांडुरंगा. आता जळो देह सुख दंभ मान न करी हे साधना. आलो शरण तुझी नारायण, एक तुझी तुका म्हणे. हा ईश्वर अनुभव, ही एकता, ही साम्यता, हे इथेच राहून यांच्यासोबत झटून यांचीच सेवा करून यांच्यासाठी त्याग करून त्यातून जितकं व्यवस्थित मिळेल, श्रीकृष्ण म्हणतो, तितकं नुसतं सोडून पळून जाऊन मनात राग लोभ घेऊन नाही मिळणार. आणि मिळालंच तर तू तिथेच पोहोचशील. म्हणून इथेच राहा आणि युद्ध कर. हे धर्म युद्ध आहे. कर्तव्य तत्पर राहा. निभाव आपला जबाबदारी. सहन कर. बघ, अनुभव घे. त्यातून समज येईल. त्यातून ज्ञान प्रकट होईल. त्यातून सद असद विवेक बुद्धी जागृत होईल. खरं काय, खोटं काय, सार काय, असार काय, शाश्वत काय, नश्वर काय, शेवटी कशाला अर्थ आहे, कशाला अर्थ नाही आहे, आपला कोण आहे आणि कोण नाही आहे, हे सगळं काय आहे, शेवटी सोबत काय जाईल, काय नाही जाणार. त्यामुळे उरलेले श्वास कुठे घालवायचे हे स्पष्ट प्रगट लक्षात येईल या मार्गावर, योगाच्या, कर्मयोगाच्या. म्हणून कर्मयोगच सोपा आहे आणि सोपा असल्यामुळे श्रेष्ठ आहे, श्रीकृष्ण म्हणतो. कारण की हा सुहृद आहे आपला, हा मित्र आहे, हा सखा आहे, आपला प्रेमी आहे, आपला ईश्वर आहे, आपला पिता आहे. याचा जीव दुखतो आपल्यासाठी. आपल्या बाळाला, आपल्या बालिकेला खूप कष्ट व्हावे, खूप मार खावा लागावा, खूप अपमान सहन करावा लागावा, मग याला धडा शिकवावा, असा दुष्ट प्रवृत्तीचा परमेश्वर नाही आहे हा. याला सतत वाटतं की मी सोपं किती करू माझ्या मुलीसाठी, लवकरात लवकर माझ्या बाळाला कसं प्राप्त करू शकू. म्हणून सतत सतत जीव तोडून सांगतात, नाही रे बाबा प्लीज ऐक माझा, या मार्गाने जा. द्वेष सोडून दे, आकांक्षा सोडून दे. त्यातून नाही मिळणार, कष्ट सहन करावं लागेल, अपमान होईल, चोट बसेल आणि ते आत अजून रुतून बसेल काटा. अजून काट्याने काटा काढायला जाशील, एक थापड देऊन दुसरी थापडीचा अपमान करायला जाशील, तर काट्याने काटा निघायची अजून आत दबेल, मग ते पायच कापावं लागेल. तसं नको करू. काटेरी मार्गाकडे जाऊच नकोस. जय श्री कृष्ण. थोड्या वेळ ध्यान करू आणि मग भगवत चर्चा.